नमस्कार, मी वैद्य देवश्री फाटक. अनिलयन या उपक्रमामध्ये चरक संहिता चिकित्सास्थान अध्याय 18 कास चिकित्सितम यामधील सूत्र क्रमांक 134 ते 148 ही या भागामध्ये आपण बघणार आहोत. ही सर्वच्या सर्व सूत्र क्षतज कास चिकित्सा सांगणारी आहेत. त्यामुळे सुरुवातीला क्षतज कास म्हणजे काय हे याच अध्यायामध्ये पूर्वी सांगितलेलं जे वर्णन आहे त्याचा थोडक्यात विचार करून मग आपण चिकित्सेच्या सूत्रांकडे वळूयात. या आधीच्या सूत्रांमध्ये आपण पाहिलेलं आहे की क्षतज कासाचे हेतू, संप्राप्ती आणि लक्षणं. सूत्र क्रमांक 20 ते 23 चरक संहिता चिकित्सास्थान अध्याय 18, 20 ते 23 या सूत्रांमध्ये क्षतज कासाचे हेतू, लिंग आणि संप्राप्ती ही चरकाचार्यांनी सांगितलेली आहेत. यामध्ये आपण असं पाहिलं की क्षतज कासाचे जे हेतू आहेत ते बहुअंशी साहसज यक्ष्म्याच्या हेतूंशी साधर्म्य ठेवणारे आहेत आणि अशा हेतूंमुळे संप्राप्ती घडत असताना त्यामध्ये अशा घटना घडतात की या हेतूंमुळे रुक्ष झालेल्या रुग्णाच्या उरस्थानामध्ये रुक्षगुणाने वाताचा प्रकोप होतो. तो वात उरस्थानामध्ये क्षताची निर्मिती करतो, व्रणाची उत्पत्ती करतो. यामुळे या रुग्णामध्ये जो कास निर्माण होतो त्याला क्षतज कास असं म्हटलेलं आहे. सुरुवातीला जो कास असतो तो शुष्क कास अशा स्वरूपाचा असतो, पण जर त्याची योग्य चिकित्सा झाली नाही किंवा त्याकडे दुर्लक्षच झालं तर हा शुष्क कास पुढे जाऊन शोणित स्ठीवन असं एक लक्षण दाखवतं. म्हणजेच कासाद्वारे रक्ताचंही स्ठीवन या रुग्णामध्ये आपल्याला दिसतं. सार्वदेहिक लक्षणांमध्ये कंठापासून ते उरापर्यंत सर्व भागांमध्ये अतिशय तीव्र आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना हे यातलं एक प्रमुख लक्षण असतं असं चरकाचार्यांनी यामध्ये सांगितलं आहे. आणि त्याशिवायही कफाची जी इतर स्थानं आहेत म्हणजे पर्व, आमाशय, रस या सर्वांच्या अंतर्गत काही ना काही लक्षणं दिसतात, जसे की पर्वभेद आहे, ज्वर आहे, श्वास आहे आणि पारावत इव आकूजन असं एक विशिष्ट लक्षण क्षतज कासामध्ये चरकाचार्यांनी याआधी सांगितलं आहे. तर असा क्षतज कास असताना जर आपल्याला त्याची चिकित्सा आता करायची असेल तर आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा हे आपण पहिल्यांदा पाहूयात. तर आपण जे काही हेतू, संप्राप्ती आणि लक्षणं बघितली त्यानुसारच आपल्याला चिकित्सेचे उपक्रम हे ठरवायचे असतात. चिकित्सेचं धोरण ठरवताना चरकांनीही हा विचार केलेला दिसतो आणि म्हणूनच चिकित्सा सूत्र सांगत असताना त्यांनी काही विशिष्ट द्रव्यांचा, रसाचा आणि शब्दांचाही वापर केलेला आहे. तर आपण आता ती सूत्र बघूयात. सगळ्यात पहिलं सूत्र आहे सूत्र क्रमांक 134. कासम आत्यैकम मत्वा क्षतजम त्वरया जयेत मधुरैहि जीवनीयैहि च बलमांस विवर्धनैहि. तर या एकाच सूत्रामधल्या 2 ओळीमध्ये चरकाचार्यांनी क्षतज कासाचं एक साधारण थोडक्यात चिकित्सा सूत्रच सांगितलं असं आपण म्हणू शकतो. ते असं म्हणतात की एकदा तुम्ही क्षतज कास असे ह्याचं निदान केलं की ह्याला आत्ययिक समजून ह्याची त्वरित चिकित्सा करायला हवी. याच्यातनं आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या कळतात. म्हणजे क्षतज कास ही एक आत्ययिक अवस्था आहे. आपण क्षतज कासाचे हेतू, लक्षण आणि संप्राप्ती बघत असतानाही याबद्दल विचार केला होता की बऱ्याचदा ही ॲक्यूट लंग इंजुरी किंवा इमर्जन्सी केसेस असे हे रुग्ण असतात आणि म्हणून आपल्याला आपल्या चिकित्सालयामध्ये, दवाखान्यात बघायला मिळतीलच असं नाही, तर हॉस्पिटल्समध्ये, कॅज्युअल्टीजमध्ये विशेषतः हे रुग्ण बऱ्याचदा येतात. तर हे त्यांनाही माहिती होतं. त्यांनी त्यामुळे सांगितलेलं आहे की हे आत्ययिक आहे क्षतज कास हे लक्षात घेऊन इथे त्वरित चिकित्सा करणं महत्त्वाचं आहे. आणि लवकर निदान करून लगेचच चिकित्सा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर आपल्या नेहमीच्या पद्धतीने कासाचा रुग्ण आहे, शोणिताचं स्ठीवन होतं आहे, मी 7 दिवसाचं औषध देतो, हे पुड्या, गोळ्या, चूर्ण, काढे घ्या, 7 दिवसानंतर मला दाखवा, हा इथे ॲप्रोच ठेवून चालत नाही. आत्ययिक आहे त्यामुळे इथे रुग्णाचं मॉनिटरिंग करणं अतिशय महत्त्वाचं असतं. तुमच्याकडे जर रुग्णाला प्रवेशित करून घेण्याची सोय असेल तर त्याला प्रवेशित करून घेऊन मग त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून आपल्या दृष्टीने त्याचं परीक्षण करत आणि त्याच्यावर लक्ष ठेवत त्याला औषधं देत राहणं, वेळोवेळी गरज पडल्यास ती बदलणं आणि रुग्णाला आपण स्वस्थ ठेवण्याचा आणि स्वस्थ करण्याचा प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे नेहमीचा जो अप्रोच असतो तो इथे चालणार नाही. इथे त्वरित चिकित्सा महत्त्वाची हे आपण या पहिल्या ओळीतनं अगदी नक्की लक्षात घ्यायला हवं. आणि पुढच्या ओळीमध्ये असं सांगितलंय की मधुरैहि जीवनीयैहि च बलमांस विवर्धनैहि. मग आता हा क्षतज कासाचा जो रुग्ण आहे ह्याच्यामध्ये चिकित्सा करत असताना द्रव्य, उपक्रम
ह्याचा विचार, ह्याची निवड कशी करावी किंवा लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असेल हे या ओळीमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलंय. मधुरैही म्हणजे इथे द्रव्यांचा वापर कोणत्या करायचा आहे की जे मधुर रसप्रधान अशी द्रव्य आहेत. जीवनीयही च म्हणजे जीवनीय गणातल्या द्रव्यांचा वापर करा किंवा ज्या द्रव्यांनी जीवनीय कर्म होऊ शकेल अशाच द्रव्यांची निवड तुम्ही इथे करायला हवी. आणि पुढचा शब्द आहे बलमांस विवर्धनैही. आणि अशी जी द्रव्य आहेत की ज्यांनी बलाचं आणि मांसाचं वर्धन होणार आहे अशी द्रव्य तुम्ही इथे निवडायला हवी. म्हणजे ड्रग ऑफ चॉईस या कंडिशनमध्ये तुम्हाला जर ठरवायचं असेल तर हे महत्त्वाचे क्रायटेरिया आहे की इथे मधुर रसाचा विचार करा आणि जी बल्य आहेत, जी मांसवर्धन करणारी आहेत, काही ब्रूहण करणारी अशी असू शकतील आणि जी जीवनीय या प्राधान्याने हे कर्म करणारी आहेत अशाच द्रव्यांची तुम्ही निवड करायला हवी. आपण जर हेतू संप्राप्ती ह्याचा विचार केला तर तिथे महत्त्वाचे मुद्दे असे होते की हेतूंमध्ये साहसज यक्ष्माचे हेतू होते, जिथे अशा विहारातल्या घटना की ज्यांनी अत्यधिक प्रमाणामध्ये बलाचा क्षय होतो. त्यामुळे बलाचा क्षय हे इथे नक्की असणारं असं एक आपण म्हणू शकतो की एक परिस्थिती आहे किंवा बलक्षय हा असणारच आहे. त्याच्याशिवाय क्षतजकासाची उत्पत्ती होऊ शकत नाही. म्हणून इथे द्रव्य निवड करताना बल्य अशीच द्रव्य निवडायला हवी. त्यासोबतच संप्राप्तीमध्ये आपण बघितले की वृक्षगुणात्मक वाताचा प्रकोप आहे. त्यामुळे इथे जी द्रव्य वापरायची तर संप्राप्ती घडवून आणणाऱ्या वृक्षवाताच्या विरुद्ध म्हणजेच स्निग्ध द्रव्यांचा वापर आपण इथे करायला हवा आणि तो क्षत निर्माण करणार आहे. त्यामुळे व्रणाचं रोपण करणारी अशी द्रव्य इथे निवडायला हवी. आणि पुढे जाऊन इथे शोणितष्ठीवन होणार आहे, म्हणजे जीवरक्त हे बाहेर येणार आहे. म्हणून जीवरक्त बाहेर येत असल्यामुळे रक्तम जीव इति स्थिती असं म्हटलेलं आहे. म्हणून तिथे प्राणाला हानी होणार आहे, नुकसान होणार आहे. म्हणून जीवनीय अशी द्रव्य इथे वापरायची आहेत. म्हणून हेतू संप्राप्ती लक्षणानुसार जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचाच विचार करून त्याच्या आधारित अशी द्रव्यांची निवड तुम्ही करा असं चरकाचार्यांनी ह्या 2 ओळीच्या सूत्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आता बलवर्धन मधुर आणि जीवनीय हे 2 शब्द आहेत किंवा हे जे काही 2 मुद्दे आहेत हे संप्राप्तीमध्ये महत्त्वाच्या ठरणाऱ्या सर्व घटकांवर काम करणार आहेत. म्हणजे मधुर आणि जीवनीय द्रव्य ही बल वाढवणारी आहेत, रोक्ष कमी करणारी आहेत, वातशामक आहेत, व्रणाचंही रोपण करणारी आहेत आणि जीवरक्ताचं स्थापन करण्यात, स्तंभन करण्यात किंवा तिथे बल वाढवण्यात देखील याचा उपयोगच होणार आहे. कारण ह्यांनी सरण होऊन रक्ताचं अतिप्रमाणामध्ये बाहेर वहन होणार नाही आहे, म्हणून इथे देखील त्याचा वापर होऊ शकेल. मग इथे एक शब्द खूप महत्त्वाचा आहे की बलासोबतच त्यांनी जो वापरला आहे बल मांस विवर्धनही. आता जर जीवरक्त या क्षतजकासामध्ये स्ठीवनाद्वारे बाहेर येते तर मग रक्त बाहेर येते तर बलरक्त विवर्धनही असा शब्द का नसेल बरं वापरला. असा जर आपण थोडक्यात विचार करायचा बघितला तर इथे रक्त नाही, मग इथे रसविवर्धनही, मेदविवर्धनही, अस्थिविवर्धनही 7 धातू आहेत. यापैकी मांसच का बरं निवडला असेल ह्याचा थोडासा आपण विचार करायचा जर प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल. कदाचित थोडासा क्रॉस रेफरन्स तुम्हाला वाटू शकेल, पण सुश्रुत संहिता शारीरस्थान अध्याय 4 वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की एक तिथे सूत्र आलेलं आहे, सूत्र क्रमांक 11. सूत्रामध्ये असे सांगितलंय की वृक्षाद यथा अभिप्रवतात क्षीरिणः क्षीरमावहेत मांसाद एवं क्षतात क्षिप्रम शोणितम संप्रसिच्यते. कलांचं वर्णन करत असताना जी मांसधरा आणि रक्तधरा कला आहे त्याचं वर्णन करत असताना हे सूत्र तिथे आलेलं आहे उपमान म्हणून. तर इथे दुसऱ्या ओळीमध्ये स्पष्ट सांगितलं आहे मांसाद एवं क्षतात क्षिप्रम शोणितम संप्रसिच्यते. म्हणजे कुठे क्षत झाल्यानंतर शोणित बाहेर येतं याचा एक क्लिअर रेफरन्स आपल्याला या सूत्रामध्ये सापडतो. तिथे सांगितलं आहे की मांसाला क्षत झाला तरच शोणित हे बाहेर येणार आहे. क्षतजकासामध्ये जीवरक्ताचं स्ठीवन होत आहे आणि तिथे क्षत निर्माण झालेला आहे. याचा अर्थ उरस्थानामधल्या मांसाला किंवा या कलेला तिथे क्षत उत्पन्न झालेला आहे. मग जर आता ह्या जीवरक्ताचं आपल्याला स्तंभन करायचं असेल, ते अजून बाहेर येऊ नये असं वाटत असेल तर स्तंभन करण्यापेक्षा जिथे क्षत निर्माण होऊन ते बाहेर येतंय आपला मार्ग सोडून तो क्षत भरून आणणं महत्त्वाचं आहे. आणि मग तो भरून यायचा असेल तर
तो घटक भावपदार्थ कोणता आहे त्या भागातला, तर तो मांस आहे. आणि म्हणून बलासोबतच मांसविवर्धन करणारी अशी द्रव्य क्षतजकासाच्या चिकित्सेमध्ये वापरावीत असं चरकाचार्यांना म्हणायचं असावं. प्राकृत अवस्थेमध्ये उरस्थान हे कफाचं स्थान आहे किंवा कफाचा आशय आहे असं आपण म्हणू शकतो. कलेचं वर्णन करत असताना किंवा त्याची परिभाषा देत असताना असं सांगितलं आहे की धात्वाशयांतर मर्यादा. आता प्राकृत अवस्थेमध्ये उरस्थान कफाचा आशय आहे आणि विकृत झाल्यानंतर तिथून रक्त नावाचा धातू, जीवरक्त हा धातू आहे, तो बाहेर येतोय. याचा अर्थ आशय आणि धातू यांच्यामध्ये जी मर्यादा होती त्या मर्यादेला तिथे कुठेतरी त्याचं भेदन झालेलं आहे, म्हणजेच तिथे क्षत झालेलं आहे. म्हणून तिथे कलेचीही दृष्टी आहे असं आपण यावरून समजून घ्यायला हरकत नाही. आणि म्हणून इथे या रेफरन्सचा वापर करून मांसवर्धक द्रव्य का वापरायची हे आपल्याला समजून घेता येतं. आता ह्याच्या पुढे सूत्र क्रमांक 135 ते 137 यामध्ये त्यांनी एक अवलेह सांगितलेला आहे जो क्षतजकासामध्ये वापरायचा आहे. आपण यापूर्वी पाहिलं की वृक्षगुणात्मक वाताचा प्रकोप यामध्ये असल्यामुळे आपल्याला स्निग्ध गुणात्मक द्रव्य वापरायची आहेत. किंवा जेव्हा आपण कषाय कल्पनांचा वापर करतो किंवा निवड करतो त्यावेळेला देखील तिथे स्नेह कल्पना किंवा अवलेह कल्पना ह्या आपण प्रामुख्याने वापरायला हव्यात. म्हणूनच इथे पहिल्यांदा अवलेहाचं वर्णन आलं आहे. अवलेहाची जी कृती सांगितलेली आहे त्याच्या डिटेल्समध्ये मी जाणार नाही आहे, पण मला असं वाटतं की इथे जी द्रव्य वापरली आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घ्यायला हवं किंवा ती थोडीशी महत्त्वाची आहे. ती कशी हे आपण बघूयात. सूत्र क्रमांक 135, 36 आणि 137. तर यामध्ये जी औषधी वनस्पती द्रव्य वापरली आहेत ती 4 आहेत. पहिलं म्हणजे पिप्पली, दुसरं आहे यष्टी, तिसरं आमलक आणि चौथं मृद्विका. आता यात देखील फक्त औषध म्हणून सेवन जी केली जातात, म्हणजे आहार म्हणून सेवन केली जात नाहीत, अशी 2च द्रव्ये आहेत. ती म्हणजे कणा आणि यष्टी, पिप्पली आणि यष्टी. त्यातही पिप्पली श्वासकासहर उत्तम द्रव्य असलं तरी देखील ते रसायन या एका विशिष्ट गटामध्ये येणार आहे. म्हणजे श्वासकासातल्या कफाचं छेदन, विलयन किंवा क्षय करून देखील बलाची हानी न करणारं आणि म्हणून रसायन असं एक द्रव्य इथे अतिशय चातुर्याने वापरलेलं आहे. आणि त्यासोबतच यष्टी आलेली आहे जी आपल्याला माहिती आहे की पुन्हा कासश्वासामधलं एक द्रव्य तर आहेच, पण त्यासोबतच रोपण करणारं असं एक हे महत्त्वाचं द्रव्य आहे. तर अशी चातुर्याने या 2 वनस्पती द्रव्यांची निवड इथे केलेली आहे. याशिवाय जी काही द्रव्य ह्याच्यामध्ये वापरली आहेत त्यामध्ये फलवर्गातली 2 आहेत जी औषधी पण आहेत, मृद्विका आणि आमलक. म्हणजे ही आहार्य आहेत. जेव्हा आहार्य द्रव्य असतात तेव्हा ती रसप्रधान असतात, ती बलवर्धन देखील करणारी असतात, म्हणून ह्याचा वापर, याची निवड इथे केली असावी. त्यासोबतच ती रक्त आणि पित्त या दोन्हीला शामक, बलाचं वर्धन करणारी, वाताचं शमन करणारी अशी सगळी द्रव्य आहेत आणि अनुलोमन करणारी द्रव्य आहेत, म्हणून ती कासामध्ये देखील उपयुक्त ठरतील. इथे धान्य वर्गातलं यव आणि गोधूम या 2 द्रव्यांचा वापर केला आहे. दुग्धाचा वापर आहे. इक्षुरस, शर्करा, तैल, घृत आणि मधु ही इतर द्रव्ये आहेत. म्हणजे आपण यात जर पाहिलं तर फक्त 2च वनस्पती औषधी द्रव्य आहेत, कणा आणि यष्टी, ती देखील रसायन स्वरूपाची वापरली आहेत. आणि बाकी सर्व द्रव्य ही साधारण अन्न वर्गामध्ये येणारी, म्हणजेच रस, बल या सगळ्याचं रक्षण करणारी, वर्धन करणारी आणि यापन करणारी अशी द्रव्ये आहेत. आणि या सगळ्यांनी जो बनवलेला अवलेह आहे तो तुम्ही क्षतजकासामध्ये द्यायला हवा असं चरकाचार्यांचं म्हणणं आहे. याची फलश्रुती सांगत असताना शेवटच्या ओळीमध्ये क्षतजकासासोबत इतर कोणकोणत्या व्याधींमध्ये किंवा अवस्थांमध्ये तुम्ही हा देऊ शकता ह्याचं वर्णन आलं आहे. 137 क्रमांक आहे सूत्राचा. शेवटची ओळ आपण वाचूयात. श्वास हृद्रोग कार्शियेषु हितो वृद्धे अल्परेतसी. आता श्वास आणि हृद्रोग हे दोन्ही व्याधी असे आहेत की ज्यांचं स्थान पुन्हा उरस्थान आहे आणि इथे देखील बलाचं रक्षण हे अतिशय महत्त्वाचं असतं या दोन्हीच्या चिकित्सेमध्ये. आणि म्हणूनच क्षतजकासाची चिकित्सा सूत्र किंवा त्याचं धोरण याच्याशी इथे साधारण एक समान धागा असल्यामुळे इथे या अवलेहाचा श्वास आणि हृदरोगामध्येही वापर होऊ शकतो असं सांगितलेलं असावं. नंतर आहे कार्श. आपण बघितले ही सर्व द्रव्य बलमांस विवर्धन करणारी मधुर आहेत, जीवनीय आहेत, आहार्य आहेत, त्यामुळे कार्शामध्ये देखील त्याचा उपयोग होणार आहे किंवा धातू विवर्धन करणारी आहेत ती. आणि शेवटचं आहे अल्परेतसी, म्हणजे अल्प शुक्र असताना, शुक्राचा क्षय असताना
कमी प्रमाणातच शुक्र असतानाही या अवलेहाचा उपयोग होऊ शकतो. क्षतजकासाच्या हेतूमध्ये अतिव्यवाय हा हेतू आलेला आहे. त्यामुळे अशा हेतूमुळे होणाऱ्या संप्राप्तीतून निर्माण होणाऱ्या व्याधीमध्ये जे उपयुक्त द्रव्य आहे किंवा जो कल्प आहे तो अर्थातच त्या हेतूमुळे इतरही काही जी लक्षणं किंवा ज्या घटना घडू शकत असतील त्यामध्ये उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच अल्परेतसी अशा एका कंडिशनमध्ये देखील या अवलेहाचा वापर होऊ शकतो असं चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढील सूत्र आहेत सूत्र क्रमांक 138 ते 143. क्षतजकासाच्या रुग्णामध्ये काही विशिष्ट अवस्था असतील तर काही विशिष्ट उपक्रम करावे लागतील, तर ते कोणते आणि ते कसे करावेत, त्यासाठी द्रव्य कशी निवडावीत याचं वर्णन या सूत्रांमध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं. सूत्र क्रमांक 138 बघूयात. क्षतकासाभिभूतानां वृत्ती स्यात् पित्तकासिकी क्षीरसर्पी मधुप्राया संसर्गेतु विशेषण. क्षतजकासाच्या रुग्णांमध्ये चिकित्सा करत असताना द्रव्य कशी निवडावीत ह्याचं वर्णन किंवा उपक्रम कोणते करावेत ह्याचं वर्णन आधी करून झालं आहे. पण त्यासोबतच अजून तुम्ही काय करू शकता ह्याचं एक मार्गदर्शन करत असताना असं सूत्र इथे आलं आहे की पित्तकासामध्ये जी चिकित्सा केली जाते किंवा जे कल्प वापरले जातात त्यांचा वापर देखील तुम्ही क्षतजकासामध्ये करू शकता. आणि प्रायः या रुग्णांमध्ये कशाचा वापर करायचा, द्रव्य कुठली निवडायला हवी, तर क्षीर म्हणजे दूध, सर्पी तूप आणि मध या तिघांचा वापर क्षतजकासाच्या चिकित्सेमध्ये तुम्ही करायला हवा. जेव्हा क्षतजकासामध्ये देखील संसर्ग असेल म्हणजे एकाहून अधिक 2 दोष असे त्यामध्ये असतील तर त्यावेळेला काही विशेष चिकित्सा करावी लागते. जेव्हा वातपित्ताचा संसर्ग असेल आणि वातपित्ताच्या प्रकोपामुळे रुग्णाला अतिशय वेदना होत असतील तेव्हा काय करायचं ह्याचं वर्णन पुढच्या सूत्रामध्ये आलं आहे. सूत्र क्रमांक 139. वातपित्तार्दिते अभ्यंगो गात्रभेदे घृतैः हिता तैले मारुतरोगग्नैः पीड्यमानेच वायुना. जेव्हा वातपित्ताच्या प्रकोपामुळे रुग्ण हा अतिशय व्यथित झाला असेल, क्षतजकासाचा रुग्ण ज्याला अतिशय अंगमर्द होत असेल, त्यावेळेला तिथे अभ्यंगासाठी घृताचा वापर करा असं सांगितलं आहे. पण जेव्हा पित्त कमी प्रमाणात प्रकोपित आहे किंवा पित्ताचा प्रकोप नाही आहे पण वाताचा अतिशय प्रमाणात प्रकोप झाल्यामुळे ज्या वेळेला वेदना क्षतजकासाच्या रुग्णामध्ये आहेत असं दिसून येईल त्यावेळेला देखील अभ्यंग करायचा आहे. पण तो अभ्यंग तुम्ही तेलानी करायचा आहे. वातहर द्रव्यांनी सिद्ध केलेल्या तेलानी तिकडे अभ्यंग करायचा आहे. सूत्र क्रमांक 140. हृत्पार्श्वार्तिषु पानं स्यात् जीवनीयस्य सर्पिषः सदाहं कासिनो रक्तं ष्ठीवतः सबले अनले. ज्या वेळेला क्षतजकासाचा रुग्ण ह्याच्यामध्ये शोणिताचं ष्ठीवन होत असेल, वाताचा प्रकोप झालेला असेल आणि त्याचसोबत त्याच्या हृदय आणि पार्श्व या भागामध्ये अतिशय तीव्र वेदना होत असतील, दाह होत असेल, त्यावेळेला या रुग्णाला जीवनीय गणसिद्ध घृताचं पान करवायचं आहे असं या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. घृताचा अभ्यंग, तेलाचा अभ्यंग आणि जीवनीय सिद्ध घृताचं पान सांगून झाल्यानंतर पुढच्या सूत्रांमध्ये या रुग्णामध्ये वेगवेगळ्या अवस्थांमध्ये काय काय तुम्ही अन्नस्वरूपात्मक देऊ शकता औषधी सिद्ध करून ह्याचं वर्णन आहे. सूत्र क्रमांक 141, 142 आणि 143. सूत्र क्रमांक 141 बघूयात. मांसोचितेभ्यः क्षामेभ्यो लावादीनां रसाहिताः तृष्णार्तानां पयश्चागम शरमूलादिभिः श्रुतम्. ज्या रुग्णाला मांससेवन हे सात्म्य आहे, सवयीचं आहे, असा जो क्षतजकासाचा रोगी आहे तो जेव्हा अतिशय दुर्बल झालेला असेल त्यावेळेला त्याला लावा इत्यादींचे मांसरस हे पानार्थ द्यायचे आहेत. याआधी रक्तपित्त चिकित्सेमध्ये आपण हे बघितलेलं आहे की जिथे रुग्णाच्या बलाचं रक्षण करणं महत्त्वाचं असतं, जिथे जीवरक्त हे साक्षात शरीराच्या बाहेर पडत असतं आणि त्यामुळे प्राणाला देखील हानी होणार असते किंवा ज्याला महागद म्हटलेलं आहे अशी अवस्था असते, जिथे साध्यासाध्य अथवा
चा विचार करत असताना असाध्यतेकडे जाणारी लक्षणं दिसून लवकर येऊ शकतात आणि आत्तेक अवस्था असते. त्यावेळेला चिकित्सेमध्ये बलवर्धन रक्षण करण्यासाठी आपल्याला आहारीय द्रव्यांचा वापर करावा लागतो. वेस्टर्न मेडिसिनमध्ये ज्या वेळेला काही अशा ॲक्यूट इमर्जन्सी स्टेट असतात आणि ब्लीडिंग, हिमॅटेमेसिस, हिमॉप्टिसिस अशा कंडिशन दिसतात, त्यावेळेला तिथे विदाऊट फेल एक ट्रीटमेंट फॉलो केली जाते, ते म्हणजे फ्लुइड रिसक्सिटेशन. तिथे तुम्हाला IV फ्लुइड हे दिलेच जातात इलेक्ट्रोलाइट बॅलन्ससाठी, फ्लुइड बॅलन्ससाठी. तर हा विचार आपल्याकडेही आलेला आहे. आपण रक्तपित्तात देखील बघितलं की तिथे मांसरस किंवा विविध पानांना किती महत्त्व आहे बलाचं रक्षण करण्यासाठी. आणि आता पुन्हा क्षतजकासाच्या चिकित्सेमध्ये आपल्याला असंच सूत्र आलेलं दिसतं की जिथे मांसरस सातमे आहे आणि क्षाम झालेला असा रुग्ण आहे, तिथे मांसरसाचं पान त्यांना द्यायचं आहे. तृष्णार्तानां पयश्चागम शरमूलादिभिः श्रुतम. आता जिथे तृष्णा ही अधिक प्रमाणामध्ये क्षतजकासामध्ये असेल, तिथे काय द्यायचं आहे पानार्थ, तर पयश्चागम म्हणजे शेळीचं किंवा बकरीचं दूध द्यायचं आहे, पण ते शरमूल इत्यादींनी सिद्ध करून किंवा तृणपंचमूळ इत्यादींनी सिद्ध केलेलं जे अजादुग्ध असेल ते तिथे पानार्थ द्यायचं आहे की जेणेकरून तृष्णेचं शमन होईल. सूत्र क्रमांक 142. रक्ते स्त्रोतोभ्यः आस्यात् वा अपि आगते क्षीरजं घृतम् नस्यं पानं यवागुः वा श्रान्ते क्षामे हतानले. आता पहिल्या ओळीमध्ये ते असं सांगतात की ज्या वेळेला हे जीवरक्त वेगवेगळ्या इतर स्रोतसातून बाहेर येतं आहे, म्हणजे फक्त कासाद्वारे स्टीवन असं होतं आहे, तर इतर स्रोतसांमधून देखील ते बाहेर येतं आहे किंवा स्टीवनाद्वारे बाहेर येतं आहे, त्यावेळेला रक्ताचा असा स्त्राव होत असताना हे जे काही शरमौल इत्यादी सिद्ध अजादुग्ध सांगितलं असेल त्यापासून निर्माण झालेलं जे घृत आहे त्याचा औषध म्हणून वापर करायचा आहे. जेव्हा फक्त तृष्णा आहे तेव्हा सिद्ध दुग्धाचा वापर आहे. जेव्हा रक्त स्टीवन आहे त्यावेळेला अशा सिद्ध दुग्धातून बनवलेलं घृत हे चिकित्सेसाठी वापरायचे. हेच घृत पुढच्या वेळेत असं सांगितलं आहे की नस्यासाठी आणि पानासाठी दोन्हीसाठी वापरता येऊ शकतं. पण ज्या वेळेला रुग्ण हा क्षाम म्हणजे बलक्षीण असेल, थकलेला असेल आणि त्याला अग्निमांद्य देखील आहे, तर हे घृत पचवण्याची त्याच्यामध्ये क्षमता नसेल, त्यावेळेला त्याला यवागूचं पान द्यायचं आहे. म्हणजे पानार्थ वेगवेगळ्या द्रव्यांचा वापर करायचाच आहे बलरक्षणासाठी आणि औषध म्हणून देखील. पण वेगवेगळ्या अवस्थांनुसार पानार्थ द्रव्य कुठलं वापरायचं याच्यामध्ये मात्र भेद असणार आहे. तो सूत्र क्रमांक 141 ते 143 मध्ये सांगितलं आहे. आता सूत्र क्रमांक 143 बघूयात. स्तंभ आयामेषु महतीं मात्रां वा सर्पिषा पिबेत कुर्याद् वा वातरोगग्नं पित्तरक्ता विरोधीयत. अजून एक कंडिशन यामध्ये सांगितली, ज्यावेळेला क्षतजकासाच्या रुग्णामध्ये स्तंभ किंवा आयाम अशी लक्षणं दिसतील त्यावेळेला हे वातरोगच आहेत की जे जिथे क्षतजकास हा कदाचित निदानार्थ करव्याधी किंवा त्याचे उपद्रव म्हणून स्तंभ आयाम इत्यादी दिसत आहेत, अशा जेव्हा अवस्था उत्पन्न होतील तेव्हा महतीं मात्रां सर्पिषा पिबेत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये घृताचं पान करवायचं आहे. जेव्हा वातव्याधीची निर्मिती होते त्यावेळेला अर्थातच स्नेहाची मात्राही वाढवावी लागणार आहे, म्हणून मोठ्या मात्रेत हा इथे महत्त्वाचा शब्द आहे. आणि पान कशाचं करायचं आहे तर तिथे पुन्हा घृताचंच पान करायचं आहे. किंवा अजून इथे उपक्रम काय करायचे, वातरोगग्न अशी जी काही चिकित्सा असेल ती करायची, पण ॲट द सेम टाईम ही जी चिकित्सा आहे ती पित्तरक्ता विरोधी अशी विरोधी असावी, म्हणजेच अविरोधी असावी. पित्त आणि रक्ताचा प्रकोप न करणारी परंतु वातशामक अशी जी काही चिकित्सा आहे वातव्याधीची ती देखील तुम्ही या अवस्थेमध्ये करू शकता. असं सूत्र क्रमांक 143 आपण पाहिलं. पुढील सूत्र आहेत सूत्र क्रमांक 144 ते 148. क्षतजकासाच्या चिकित्सेमध्ये धूमपानाचा वापर कधी करावा आणि धूमपान करण्यासाठी द्रव्य कोणती वापरावीत, योग कोणते वापरावेत आणि ते कशा प्रकारे वापरावेत याचं वर्णन या सूत्रांमध्ये आलेलं आहे. आणि असे धूमपानाचे साधारण 4 योग या सूत्रांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पहिलं सूत्र बघूयात. सूत्र क्रमांक 144. निवृत्ते क्षतदोषेतु कफे वृद्धा उरक्षते दाल्यते कासिनो यस्य स धूमांना पिबेतिमान.
क्षतज कासाच्या रुग्णामध्ये धूमपान कधी करावं हे सांगणारं असं हे सूत्र आहे. इथे अवस्था सांगितलेली आहे की कधी धूमपान द्यावं. तर पहिली कंडिशन अशी आहे की निवृत्ती क्षतदोष आहे. जेव्हा क्षतज कासामध्ये निर्माण झालेला क्षत आहे, व्रण आहे, तो पूर्णपणे बरा झाला आहे अशी परिस्थिती आहे, किंवा ह्या क्षताचं पूर्ण रोपण झाल्यानंतर त्यानंतरही जेव्हा बरा झालेला रुग्ण उरस्थानामध्ये वेदनेची वेदना आहे असं तुम्हाला सांगेल, किंवा त्याला वेदना होत असतील, तीव्र वेदना होत असतील, तर त्या वेदना तिथल्या उरस्थानातल्या कफाच्या वृद्धीमुळे निर्माण झालेल्या असू शकतात. आणि म्हणून अशा वेळेला तुम्ही क्षतज कासाच्या रुग्णामध्ये धूमपानाचा वापर करू शकता. क्षतज कासाची लक्षणं बघितली त्यावेळेला असं आपण बघितलं की कंठापासून ते उरस्थानापर्यंत या संपूर्ण भागामध्ये विविध प्रकारच्या तीव्र वेदना ह्या रुग्णामध्ये सार्वदैहिक लक्षणांमध्ये आपल्याला दिसतातच. पण जेव्हा शुष्क कास मोठ्या प्रमाणात आहे, रक्ताचं स्ठीवन त्यासोबत होतं आहे आणि या वेदना आहेत, त्यावेळेला त्या वेदना उरस्थानातल्या क्षतामुळे झालेल्या आहेत, तर त्या कंडिशनमध्ये धूमपान करायचं नाही आहे. कारण तिथे वापरायची द्रव्य, चिकित्सा, उपक्रम हे याआधी आपण बघितलेत, तो विचार वेगळा आहे. पण ज्यावेळेला ह्या क्षताचं रोपण होईल आणि त्यानंतर हा क्षतज कासाचा रुग्ण पुन्हा वेदना उरस्थानामध्ये तुम्हाला सांगेल, त्यावेळेला तिथे कफाच्या वृद्धीमुळे वेदना झालेल्या असू शकतात. मग तेव्हा तिथे तुम्ही धूमपानाचा वापर करू शकता असं इथे सांगितलेलं आहे. तर जर या क्षतज कासाच्या रुग्णात तुम्हाला अशा अवस्थेमध्ये धूमपान वापरायचं झालं तर द्रव्य कोणती वापरावीत हे पुढच्या सूत्रांमध्ये आलं आहे. सूत्र क्रमांक 145 ते 148. 145वं सूत्र बघूया. द्वे मेदे मधुकम द्वे च बले तैहि क्षौमलक्तकैहि वर्तितैहि धूममापीय जीवनीय घृतं पिबेत. इथे एका रेशमी कापडाला लेप कशाचा करायचा आहे तर मेदा, महामेदा, 2 मधुक, 2 बला ह्या सगळ्याचं लेपन करून त्याची वर्ती बनवून त्याचं धूमपान हे या रुग्णामध्ये करायचं आहे. आणि या धूमाचं पान झाल्यानंतर त्याला जीवनीय घृत हे प्यायला द्यायचं आहे. म्हणजे धूमपान करा असं एवढं सांगून फक्त इकडे चरकाचार्य थांबलेले नाही आहेत. तर हे लक्षात ठेवून की हा क्षतज कासाचा रुग्ण आहे, इथे रक्ताचं स्ठीवन झालेलं आहे आणि हा एक आत्तेक अशा प्रकारचा व्याधी आहे, त्यामुळे इथे धूमपान करत असताना काळजी घ्यायला हवी. मग द्रव्य कशी वापरायची तर आपण बघतोय ही सगळी द्रव्य देखील बल्य आहेत आणि मंद गुणात्मक आहेत. कुठलीच तीक्ष्ण किंवा कफाचं छेदन विलयन करणारी, क्षय करणारी अशी नाही आहेत. अशा द्रव्यांचा वापर करून धूमपान करवायचं आणि त्यानंतर लगेचच काय करायचं आहे तर जीवनीय घृताचं पान द्यायचं आहे. तर हे खूप विशिष्ट असं कॉम्बिनेशन चिकित्सा उपक्रम इथे सांगितलेला आहे आणि अशाच प्रकारचा सगळा उपक्रम आपल्याला पुढच्याही 3 उदाहरणामध्ये दिसतो. तर आपण त्याच्या खूप डिटेल्समध्ये जाणार नाही आहोत, पण या प्रत्येक धूमपानाच्या योगामध्ये जी काही द्रव्य वापरलेली आहेत त्या द्रव्यांचा थोडासा अभ्यास करायला हवा आणि ह्या द्रव्यांमध्ये फेरफार न करताच ही द्रव्य जर धूमपान करायचं असेल तर वापरायला हवेत. आणि सोबतच या धूमपानानंतर जे काही पान सांगितलं आहे, उदाहरणार्थ दुसऱ्या योगामध्ये इक्षुरस आणि गुडोदक ह्यांचं पान धूमपानानंतर करायला सांगितलं आहे. तिसऱ्या धूमपानाच्या योगानंतर तित्तिर रसाचं पान करायला सांगितलं आहे. आणि चौथा जो योग आहे त्या धूमपानानंतर अयोगुड ह्याचं पान करायला सांगितलेलं आहे. तर ही विशिष्ट पानकं दिलेली आहेत किंवा कल्पना दिलेल्या आहेत आणि धूमपानाचा योगही विशिष्ट आहे. ह्या योगांबद्दलचं फारसं आपल्याला कार्यकारण भाव हा नीट सांगता येणार नाही. याच्याबद्दल अजून अभ्यास करायला हवा, विचार करायला हवा. आणि जर अशी परिस्थिती आलीच की आपल्याला क्षतज कासाच्या रुग्णामध्ये धूमपान करायचं आहे तर यापैकीच कुठला तरी योग वापरून त्यानंतर जे काही पान सांगितलेले आहे ते मात्र देणं न विसरता आपण या उपक्रमांचा चिकित्सेमध्ये वापर करायला हवा. हेच माझ्या मते इथे महत्त्वाचे आणि लक्षात घेण्यासारखे मुद्दे आहेत. अशा प्रकारे क्षतज कासाची चिकित्सा आपण सूत्र क्रमांक 134 ते 148 द्वारे इथे बघितलेली आहे.